मधील कृष्णाजी पाटलांचा मळा का फेमस आहे आणि तिथे गजानन महाराजांनी कोणती लीला केली आणि ब्रह्मगिरीला प्रचिती कशी आली हेच मी तुम्हाला सांगणार आहे। तर तोपर्यंत घ्या फॉलो करून। आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला जो पहिला गुरुवार आहे आणि पहिल्या गुरुवारी जर तुम्हाला व्हिडिओ तुमच्या स्क्रीनवर आला असेल तर तुम्ही लाईक करून जा आणि फॉलो करून जा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर सांगतोय काय घडलं होतं। तर सर्वप्रथम जय गजानन माऊली। तर महाराज एक दिवस असंच कृष्णाजींच्या मळ्यात जायला निघाले आणि मळ्यात गेले आणि तिथे शिवजींचं मंदिर होतं आणि त्या मंदिरात गेले आणि तिथे त्यांच्या मळ्यातच ते मंदिर होतं आणि तिथं कृष्णाजी पाटील जे होते मळ्यामध्ये आपल्या भाजीपाला वगैरे पिकं घ्यायचे आणि तिथे मग महाराज गेले आणि तिथं लिंबाचं मोठं झाड होतं आणि तिथं महाराज जाऊन बसले आणि कृष्णाजी पाटलांना म्हटलं की मला इथं निवारा करून दे, मला इथं खूप रमणीय वातावरण आहे, मला खूप इथं करमते। तर कृष्णाजी पाटील म्हणाले ठीक आहे महाराज मी करून देतो। तर निवारा वगैरे करून दिला आणि कृष्णाजी पाटील महाराजांचं जेवण झाल्याशिवाय जेवण पण करत नव्हते, म्हणजे त्यांना पण त्यांची गोळी लागली होती, त्यांचं दर्शन झाल्याशिवाय ते जेवण करत नव्हते किंवा मग रानातलं जे पाणी वलवायचं आहे किंवा दारं धरायचं आहे ते करत नव्हते कामं, महाराजांचं दर्शन घेऊन सर्व कामं चालू करायचे। तर असं करता करता एक दिवस काय झालं, ब्रह्मगिरी गोसावी आले। तर लोकांचे एवढे गजानन महाराजचे चमत्कार ऐकून तळपायातली आग मस्तकात गेली। ब्रह्मगिरी गोसावी म्हणाला की आपल्याला कृष्णाजींच्या मळ्यातच जायचं आहे आणि तिथंच जेवण करायचं। त्यांनी गजानन महाराजांच्या समोरच त्यांना म्हटलं की आम्हाला शिरा आणि पुऱ्यांचं जेवण पाहिजे उद्या। तर कृष्णाजी पाटील त्यांना म्हणाले की आज बेसन आणि भाकरी तयार आहेत, त्या जेवून घ्या तुम्ही आणि उद्याच्याला आपण शिरा आणि पुरी ठेवू। तर तेवढ्यातच गोसावी वगैरे त्यांच्या समोरच विहिरीपाशी जेवायला बसले। ब्रह्मगिरी गोसाव्यांचं जेवण झालं आणि ब्रह्मगिरी गोसाव्यांचे शिष्य जे होते ते लाईनीमध्ये बसले होते आणि गजानन महाराज पलंगावर बसले होते आणि समोरच पोथी वाचण्यास सुरुवात केली। रोपणासाठी त्यांनी एक श्लोक घेतला, नयनं छिंदंती शस्त्रांनी नयनम दहती पावकहा। इथेतला श्लोक वगैरे झाला, हे सर्व झालं, पण लोकांना काही त्यांचं पटलं नाही। जे लोक तिथं ऐकायला आले होते त्यांना या ब्रह्मगिरी गोसाव्याचं काही पटलं नाही, त्यांचे जे शिष्य होते त्यांचंही पटलं नाही आणि ते सरळ यांनी जे पोथीत सांगितलं ते सर्व ऐकून ते तिथून उठून गेले आणि आपल्या गजानन महाराजांपाशी गेले आणि सरळ गजानन महाराजांचं दर्शन घेतलं। आणि ब्रह्मगिरीला महाराजांना खूप गर्व होता, तर तो गर्व आपल्या महाराजांना उतरायचा होता। तर त्यातच भास्कर पाटील तिथं चिलीम भरून देत होते आणि चिलीम भरून देत असताना गजानन महाराज तिथे म्हटले की पोटभरू साधू असतात का, असं म्हणून गजानन महाराजांनी म्हटलं की माझी चिलीम भरून दे। चिलीम भरणं झाली आणि एक गजानन महाराजांनी असा चमत्कार केला तिथं की एक ठिणगी पाडली आपल्या गादीवरती आणि आपला पलंग पेटून घेतला। आणि तेवढ्यातच भास्कर पाटील म्हणाले की महाराज तुमचा पलंग तर पेटलेला आहे, तुम्ही उठा, याच्यावरनं मी पाणी आणून टाकतो, हा सागाचा पलंग आहे, लवकर पेट घेईल। तरी महाराज म्हणाले की थांब भास्करा, सध्या थांब। तर तेवढ्यात अजून भास्करांची तळमळ झाली की महाराज आपला पलंग पेटतोय, तुम्ही उठा। तर त्याच्यावर महाराज म्हणाले की ब्रह्मगिरी गोसाव्यांना इथे घेऊन ये आणि त्यांना सांग की पलंग पेटलेला आहे, त्या पलंगावर तुम्हाला यायचं आहे। भास्कर पाटील गेले आणि भास्कर पाटील की साधे सुधे नव्हते, धाड धिप्पाळ होते शरीरानं, गेले आणि ब्रह्मगिरी महाराजांना ओळून म्हणाले की चला तुम्हाला महाराजांनी पलंगावरती बसायला बोलावलं। तर ब्रह्मगिरी महाराजांनी एकदम घाबरले आणि त्यांना वाटलं की हे कसं काय झालं, आपण काय बोललो ना आपण काय बोलून गेलो महाराजांना। तर ते ओढत होते आणि ब्रह्मगिरी महाराज म्हणे की मी कशाला तिथं, मी पेटून जाईल म्हणे, माझ्या अंगाला आग लागल म्हणे पूर्ण, मी कशाला येऊ। तर महाराज त्याच्यावर म्हणाले तू आताच तर तू लोकांना सांगू शकत होता की आत्म्याला कोणी जाळू शकत नाही, आत्म्याला कोणी शस्त्रानं मारूही शकत नाही, मग आता का तू म्हणत आहे, आता का तू म्हणत आहे की मी येत नाही इथं, आता ये आणि दाखव लोकांना, आता तुला सगळं पाठ आहे सर्व आहे, तर तू लक्षात घे, ये इथं बघ। तर ब्रह्मगिरींनी सगळ्या गावासमोर महाराजांना माफी मागितली आणि महाराजांना सगळ्या लोकांना सांगितलं अरे ये तो साक्षात शंकर का अवतार आहे, शंकर भोलेनाथ आहे। आणि आपल्या 52 मध्ये पण म्हटलं आहे ती ब्रह्मगिरीला ये प्रचिती। आणि महाराज तिथून त्या पलंगावरून उठले आणि तसाच तो जळका पलंग खाली कोसळला। व्हिडिओ एवढा ताकदनं शेअर झाला पाहिजे, जो कृष्णाजींचा मळा काही लोकांना माहित नाही शेगाव मध्ये कुठं आहे तर, आणि ते तिथे पण दर्शन करायला गेले पाहिजे की जिथं आताही गजानन महाराजांचा साक्षात वास आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार।